परिचार संघटनांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं असून गोंदिया मेडिकल कॉलेजच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे। या संपामुळे रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत। त्याचप्रमाणे हे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू असून राज्यभरातील आरोग्य व्यवस्थेत अडचणी वाढण्याची शक्यता आहे। परिचारक परिसर कामाचे कंत्राटीकरण बंद करा, वेतनातील त्रुटी काढा, नर्सिंग भत्त्यात वाढ करा यासह सेवा प्रवेश नियम दुरुस्ती करा अशा अनेक मागण्या संघटनेने पुढे रेटल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यभर हे आंदोलन केले जात असून गोंदियातही धरणे आंदोलन आणि बेमुदत काम बंद आंदोलन करून आपल्या मागण्या रेटून धरण्यात येत आहेत। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही एक शासनमान्य संघटना आहे आणि त्या संघटनेला अनुसरून त्याला संलग्नित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया ही आमची एक संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 हजार अधिपरिचारिका स्टाफ नर्सेस ह्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत आणि नर्सेसच्या अशा प्रलंबित मागण्या 14 वर्षापासून आहेत जे आम्ही शासनाकडे मागतोय सातत्याने, पण शासन त्याचा पाठपुरावा करत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला आज संप करावा लागतोय। सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की बक्षी समिती खंड 2 मध्ये आमची अशी मागणी होती की वेतन स्तर जो आहे तो 35,400 बेसिक आहे आमचं, S13 S13 तो S13 हा स्तर S15 वर न्यायचा होता 41,200 वर, पण शासनाला मागणी करून शासनाने ते आम्हाला अवेअरलेस केलेलं आहे आणि आमची मागणी पूर्ण केलेली नाहीये। दुसरी मागणी अशी आहे की केंद्र सरकार ज्याप्रमाणे स्टाफ नर्सेसला जोखीम भत्ता देतो 7,200, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अधिपरिचारकांना तो जोखीम भत्ता 7,200 जसाच्या तसा लागू करण्यात यावा आणि वॉशिंग अलाउन्सेस गणवेश भत्ता जो आहे तो 1,800 रुपये केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नर्सेसला सुद्धा लागू करण्यात यावा। त्याच्यानंतर लिंगभेदावर आधारित जेंडर बेस्ड 80-20 हा जो कायदा आता 8 दिवसाच्या पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी लागू केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतो आणि जे गुणवत्तेवर आधारित भरती प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात यावी याच्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतो। त्याचप्रमाणे आपल्या ज्या नर्सेस भगिनी आहेत, नर्सेस बंधू आहेत, ते आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची जबाबदारी रोल जो आहे तो प्ले करतात। त्यांच्यासाठी राहण्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करावी, जे वर्षानुवर्ष मोडकळीस आलेले क्वार्टर्स आहेत त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी जेणेकरून आमच्या नर्सेस भगिनी ज्या रात्रपाडीमध्ये किंवा 24/7 ज्या ड्युटी करतात त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न असतो तो तिथे संपण्यात यावा, त्यासाठी क्वार्टरची पण आम्ही मागणी करतोय। जर सरकारने आमच्या संपाची दखल घेतली नाही तर हा संप बेमुदत करण्यात येईल आणि जेव्हापर्यंत शासन आमच्या मागण्यांचं ऐकत नाही तेव्हापर्यंत हा संप चालू राहील। 2022ला आम्ही याआधी 7 दिवसांचं राज्यव्यापी आंदोलन केलं होतं। त्यावेळेस प्रशासनाकडून आम्हाला आश्वासने मिळाली होती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करणार, परंतु त्यांनी अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। त्या कारणाने आम्हाला आज 3 वर्षानंतर आम्ही सर्व राज्यव्यापी संपात उतरलेलो आहे। राज्यव्यापी संपाचे मेन मुद्दे वेतन त्रुटी आहे। बक्षी समितीने खंड 1 आणि खंड 2 मध्ये जे त्रुटी ठेवलेल्या होत्या त्या त्रुटी जशाच्या तशा आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा करण्यात आली नाही आहे आणि प्रशासनाने आता खाजगीकरण सुरू केलेलं आहे। या मागच्या आंदोलनामध्ये पण खाजगीकरण बंद करा असं आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आश्वासित केलं होतं की नर्सिंग कॅडरचे जेवढे पद आहेत ते खाजगीकरणाने भरले जाणार नाही। पण आता काही दिवसांपूर्वीच एक पत्र आलं आहे प्रशासनाचं ज्यामध्ये त्यांनी खाजगीकरणाची पुन्हा सुरुवात केली आहे आणि नर्सिंग कॅडर हे एक बाह्य स्रोताद्वारे भरण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आम्हाला यांचा विरोध आहे। ही पद भरती व्हायलाच पाहिजे, पद निर्मिती व्हायलाच पाहिजे। भरपूर नवीन मेडिकल कॉलेज आता गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करत आहे, नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येत आहे, परंतु पद निर्मिती नसल्यामुळे गव्हर्नमेंट शासकीय जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये परिचारिकांचा तुटवडा पडत आहे आणि त्यामुळे परिचारिका कॅडर हे फार कमी प्रमाणात आहेत आणि जे अधिकारी पद आहेत आता भरपूर हॉस्पिटलला जर बघितलं तर अधिकारी पद हे प्रभारी याच्यावरच चालत आहे। तर पद निर्मिती ही व्हायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे। संप करणं कोणालाही आवडत नाही, आमची शासनमान्य संस्था आहे, आम्हालाही कळतं की रुग्णांचे हाल होतात, परंतु यासाठी आम्ही प्रशासनाला बराच वेळ दिलेला आहे आणि देतो आहे वारंवार। त्यांच्याशी प्रशासनाची आमची जी राज्य कार्यकारिणी आहे त्यांच्या
सारख्या मागण्या असतात ते प्रशासनातील जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, सगळ्यांना भेटत असतात, निवेदनं देत असतात. पण आज 3 वर्ष पालटूनही कुठला त्यांनी पर्याय काढला नाही, पदनाम चेंज झालं नाही. समान काम समान वेतन जेव्हा बोललं जातं तेव्हा समान वेतन हे राज्य शासनाला पण तेवढंच मिळालं पाहिजे, ही आमची एक मागणी आहे. केंद्राप्रमाणे आमचे भत्ता मंजूर करावे. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.